ग्राफिक डिझायनिंग करत असताना किंवा कुठलाही लोगो बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे त्यातले रंग, आणि तो कसा निवडायचा ते आता मी तुम्हाला करून दाखवतो. सगळ्यात पहिले यायचं आहे coolers.co ह्या वेबसाईटवरती. त्यानंतर क्लिक करायचं आहे स्टार्ट द जनरेटर. आता इथे तुम्ही कीबोर्डवरती जितक्या वेळा स्पेस बार दाबाल तितक्या वेळा ते वेगवेगळे रंग दाखवत राहील. आपल्याला स्पेस बार दाबत राहायचं जोपर्यंत तुम्हाला तो पाहिजे असा कलर येत नाही. असं समजा आता तुम्हाला एका ब्रँडसाठी काम करायचं आहे, तो आहे क्लोथिंग ब्रँड. तर कुठलाही ब्रँड आपण जेव्हा घेतो तेव्हा त्यासाठी असतात महत्त्वाचे 2 रंग, ज्या रंगांनी त्या ब्रँडला ओळखलं जाणार आहे. आता समजा आपण म्हणतोय क्लोथिंग ब्रँड, तर त्या क्लोथिंग ब्रँडच्या जवळ जाणार आता हा एक कलर वाटतो. तर जो कुठला तुम्हाला कलर आवडेल त्याला करायचं आहे लॉक, आणि त्याला घ्यायचं सरकवून इकडे. स्पेसबार तुम्हाला दाबत राहायचं जोपर्यंत तुम्हाला तो आवडेल असा किंवा एक छान रंग त्याच्यासोबत मॅच होत नाही. आता हा येल्लो कलर त्यासोबत छान वाटतोय मला, मी इथे जवळ घेतला आणि लॉक केला. आता हे आपले झाले 2 प्रायमरी कलर्स. आता ह्याच्यासोबत पाहिजेत आपल्याला 3 ॲक्सेंट कलर्स. त्यातला एक असेल ब्राईट कलर आणि बाकी 2 असतील थोडेसे लाईट. आपल्याला स्पेसबार दाबत राहायचं आहे. आता हा एक ब्राईट कलर मिळाला आहे, रेड कलर, हा मी लॉक केला. आता ह्याच्यानंतर मी स्पेसबार दाबत राहिलो जोपर्यंत मला लाईट कलर्स मिळत नाही. आता अशा प्रकारे आपला कलर पॅलेट तयार झालेला आहे. आणि आता आपण इथे क्लिक करणार आहोत व्हिज्युअलाइजवरती. आता व्हिज्युअलाइजवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता हे टूल दाखवेल की हे कलर्स वापरल्यानंतर कसे दिसतील.